हर्षराजचा बड्डे होता आणि त्याने फरमान काढलं होतं, बड्डे घरी नाही करायचा आहे तर बाहेर जायचं आहे. मग काय, निघालो बाहेर. पहिल्यांदा सुरुवात केली ती बिल्डिंगच्या खाली असणाऱ्या मंदिरापासून. तिथे स्वामींचं, साईबाबांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, प्रसाद चढवला आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. कुठे जायचं आहे ते माहिती नसल्यामुळे बरंच फिरावं लागलं. हर्षराजला कुठलं रेस्टॉरंट पसंतच येत नव्हतं, त्यामुळे खूप फिरलो आणि अखेर हे एक रेस्टॉरंट एकदम धाबा दिसला आणि मग आमची भटकंती संपवायचं ठरवलं. आत गेलो. खरंच, पण आतमध्ये आल्यावर कळलं धाबा खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ होता. तिथला स्टाफही खूप छान होता. आतमध्ये आल्यानंतर जेवण ऑर्डर केलं. जेवणही खूप सुंदर होतं, त्यामुळे दोघंही अगदी आवडीने जेवत होते. जेवून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आईस्क्रीम खायचा प्लॅन होता, पण उशीर झाल्यामुळे सगळंच बंद झालं होतं. मग काय, नाईलाजाने घरी आलो आणि अशा पद्धतीने हर्षराजचा बड्डे आम्ही घरी छान आणि साधा असा साजरा केला.